गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव शहरात पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस मुख्यालयासमोर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांच्या ताफ्याला अडवत जोरदार आंदोलन केले. सरावासाठी शहरात एकही मैदान उपलब्ध नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री जात असताना विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत ताफा रोखला. विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आणि आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची समजूत काढली. विद्यार्थ्यांना सोमवारपासून सरावासाठी मैदान खुले करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हे बघा, आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत की इथं विद्यार्थ्यांना पोलीस भरती करणारे, सैन्य भरती करणारे विद्यार्थ्यांना धावण्यासाठी कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही आणि पोलीस ग्राउंडला पोलीस आम्हाला पळू देत नाही आणि रोडावरतीही पळू देत नाही. तर गिरीश भाऊ महाजनांकडे आमची एकच मागणी आहे की आजच्या आज आम्हाला पोलीस ग्राउंड ओपन करून द्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन हे पण आजच्या आज आम्हाला ओपन करून द्या. ही गिरीश भाऊंना आमची कळकळीची विनंती आहे. ही विनंती भाऊंनी आमची स्वीकारावी. आम्ही सगळे जळगावचे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत आणि पोलीस भरती, सैन्य भरती करणारे सगळे विद्यार्थी आज आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहोत. तर आमची मागणी सरकारने, मायबाप सरकार, आमची मागणी तुम्ही मान्य करा आणि आमच्या गोरगरिबांच्या मुलांना न्याय द्या. आम्हाला विद्यार्थ्यांना धावण्यासाठी, स्पर्धा परीक्षेची, पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी त्यांना धावण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून द्या. हीच मागणी आमची मायबाप सरकारला आहे. मी देविदास पाटील, मी अशी मागणी तुम्हाला करतो. मायबाप सरकार, आमची मागणी तुम्ही मनाशी घ्या. आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. गिरीश भाऊ, आम्ही तुमचे खूप खूप आभार मानू जर तुम्ही आमची मागणी केली तर. आमची मागणी पूर्ण व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन आमच्या हक्काचे. छत्रपती शिवाजी महाराज हक्काचे.